एकरी 10 आवरेज सहज निघते. 10 क्विंटल तुमचं कुठंच नाही गेलं. आज रोज चांगले बघून या पाला थोडा पिवळा पिवळा शेंगा दिसल्या पाहिजे. पाला नाही काढला ना पण शेंगा आहेच त्याला ऑलरेडी. शेंगा विशेष म्हणजे दाणे भरलेले नाही फुल भरले काढायला झाले ते 7-8 दिवस. उन्हाळी सोयाबीन अशी सरसकट नाही भोगा. नाही उन्हाळी सोयाबीन मी पण स्वतः केलेली. सरसकट नाही काढायला. काय आहे स्वतः मी उन्हाळी सोयाबीन केलेली आहे. पाणी देऊ देऊ बेजार झालं. शेवटच्या टप्प्यात शेंगाच भरलं नाही. ते तसं नाही विशेष म्हणजे जमीन आहे का मित्रांनो, जमीन खडकाळ जमीन आहे, एकदम हलकी जमीन आहे. ह्या जमिनीत नाही सारखं पाणी लागतं. या टेम्परेचर मध्ये म्हणलं रोज पाणी म्हणलं तरी जमणार लागण या जमिनीला. अशी जमीन असताना सुद्धा सोयाबीन इतका त्याच्यात शेंगा भरल्यात. एकरी 10 आवरेज सहज निघते. 10 क्विंटल तुमचं कुठंच नाही गेलं. आज रोजी जर समजा तुम्ही जर सोयाबीन करताय उन्हाळी, त्याला जर आवडत निघत नसन 4 आणि 2 क्विंटल निघायचं आणि ते 3000 निघायचं म्हणल्यावर ते खर्च निघत नाही. तर मित्रांनो त्यासाठी बियाणं चांगलं खूप गरजेचं असते. तुम्ही बघू शकता शेंडा ते बुड शेंगा शेंडा ते बुडापर्यंत पूर्ण शेंगाचे पूर्ण इथपर्यंत शेंगा तशा पूर्ण. आणि हे 3 हंगामात घेतलेलं सोयाबीन आहे. हिवाळ्यात पण घेतलं, पावसाळ्यात पण घेतलं आणि आता उन्हाळ्यात सुद्धा आहे. आणि परत पलटी मारून परत तेच करायचं म्हणते ती. एकरी 1.5 लाख रुपये झाले. एकरी 1.5 लाख रुपये झालंय त्यांना. नाही चांगलं उत्पन्न आहे. आणि शेतकऱ्यांनी जर खरंच आधुनिक पद्धतीने म्हणा बियाण्याची निवड चांगली केली म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी पाहून जर शेती केली ना तर कुठं 4 पैसे उरतील. नाही तर काय जे परंपरेनुसार चाललंय तेच बियाणं तेच कंपनी मार्केटला. आता जर पुढे जायचं असेल ना तर नवीन काहीतरी करावं लागणार आहे. नवीन टेक्नॉलॉजी वापर लागणार आहे. नवीन बियाणं सुद्धा वापर लागणार आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो इन्व्हेस्ट कंपनीचं सीड गोल्ड 951 हे वाहन आहे. 1 नंबर वाहन आहे. खतरनाक आलंय सोयाबीन. तुमच्या समोर आहे सगळं. इथं काय झाकून नाही लपून नाही. आपण कुठल्या कंपनीचा प्रचार करत नाही तुम्हाला माहिती, परंतु हे चांगलं आहे. शेतकऱ्याचा कुठं फायदा व्हावा त्या निमित्ताने हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.